आपण ऍक्च्युली बायोमॉलिक्यूल हे चॅप्टर स्टडी करून राहिलेलं. बायोमॉलिक्युल्स, बायोचं मिनिंग सांगितलं होतं. बायोचा अर्थ होत असते लाईफ आणि मॉलिक्यूलचा अर्थ होत असते केमिकल कंपाऊंड्स. म्हणजे हे असे केमिकल कंपाऊंड आपण स्टडी करणार आहोत जे आपली लाईफ बिल्डअप करत असते, म्हणजे आपली लाईफ तयार करत असते. ऍक्च्युली हे लाईफलेस केमिकल कंपाऊंड असतात, पण ते एका स्पेसिफिक मॅनरनं कंबाईन होऊन ते लाईफ प्रोड्यूस करत असतात. तर अशा केमिकल कंपाऊंड्सला आपण बायोमॉलिक्युल्स म्हणत असतो. आणि म्हणूनच जे बायोमॉलिक्युल्स आहे तर त्यांची डेफिनेशन सुरुवातीला पाहू आणि काही मॉलिक्युल्स पाहू, बायोमॉलिक्युल्स. आता जसं पहिला क्वेश्चन अराईज होते की व्हॉट आर बायोमॉलिक्युल्स अँड गिव्ह एक्झाम्पल. नेमकं आपण बायोमॉलिक्युल्स कोणाला म्हणायचं हे समजून घेऊ. बायोमॉलिक्युल्स मी सांगितलेलं आहे की हे लाईफलेस मॉलिक्युल्स आहेत. हे खूप मोठे मोठे केमिकल कंपाऊंड आहे, लाईफलेस मॉलिक्युल्स आहेत, विच कंबाईन इन स्पेसिफिक मॅनर, जे एका स्पेसिफिक मॅनरनं कंबाईन होतील अँड प्रोड्यूस द लाईफ बनवतील, ऑर कंट्रोल द बायोलॉजिकल रिएक्शन्स, जे आपल्या बॉडीमध्ये चालणाऱ्या बायोलॉजिकल रिएक्शन्स आहे त्या कंट्रोल करायचं काम हे केमिकल कंपाऊंड्स करत असतात. तर यांना आपण काय म्हणतो, बायोमॉलिक्युल्स म्हणतो. किंवा बायोमॉलिक्युल्स एक कॉम्प्लेक्स केमिकल कंपाऊंड असते. बघा, लक्षात ठेवायचं आहे, हे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स असते, म्हणजे कार्बननं बनलेलेच आहेत. म्हणून द कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल विच फॉर्म द बेसिस ऑफ लाईफ, जे आपली लाईफ आहे याचे बेसिस आहेत हे केमिकल कंपाऊंड्स, विच बिल्ड अप द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझमले तयार करतात, अँड ऑल्सो रिक्वायर्ड फॉर देअर ग्रोथ, आणि त्यांच्या ग्रोथसाठी अँड मेंटेनन्ससाठी या केमिकल कंपाऊंडचा वापर होते. अशा केमिकल कंपाऊंडला आपण बायोमॉलिक्युल्स म्हणत असतो, आर नोन ॲज बायोमॉलिक्युल्स. म्हणून दुसरी डेफिनेशन अशी केली आपण, द कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स, हे असे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स असतात विच फॉर्म द बेसिस ऑफ लाईफ, जे आपल्या लाईफचे बेसिस आहे, ज्याच्यावर आपली लाईफ डिपेंड आहे, विच बिल्ड अप द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझमले बनवतात, अँड ऑल्सो रिक्वायर्ड फॉर देअर ग्रोथ, आणि त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या ग्रोथसाठी ते रिक्वायर्ड असतात, अँड मेंटेन्स, त्यांचं मेंटेनन्स करण्यासाठी त्यांचे रिक्वायर्ड असते, आर नोन ॲज बायोमॉलिक्युल्स. तर काही बायोमॉलिक्युलचे उदाहरण समजून घेऊ आपण. जसं बायोमॉलिक्युल्समध्ये कार्बोहायड्रेट्स, अल्फा अमायनो ॲसिड, प्रोटीन्स, लिपिड्स, एन्झाईम्स, विटॅमिन्स, हार्मोन्स आणि न्यूक्लिक ॲसिड असे काही एक्झाम्पल आहे बायोमॉलिक्यूलचे. तर हा जो बायोमॉलिक्यूल आहे, पहिला कार्बोहायड्रेट्स आपल्याला डिटेलमध्ये समजून घ्यायचा आहे. दुसरा अल्फा अमायनो ॲसिड्स आणि प्रोटीन्स. प्रोटीन समजून घेण्यासाठी अल्फा अमायनो ॲसिड समजूनच घ्यायला लागते. दुसरं आपल्याला प्रोटीन्स आहे, तर त्याच्यामुळे अल्फा अमायनो ॲसिड समजून घेणंच आहे. त्यानंतर फोर्थ वाला लिपिड्स, फिफ्थ वाला एन्झाईम्स, त्याच्यानंतर विटॅमिन्स आणि हार्मोन्स. हे आपल्याला समजून नाही घ्यायचे आहे, कारण फक्त माहिती करून घ्यायची आहे की हे बायोमॉलिक्युल्स आहे. आणि जो 8th वाला आहे आपल्या सिलेबसमध्ये मेन्शन केलेला आहे, न्यूक्लिक ॲसिड. आपल्याला बेसिकली 3 बायोमॉलिक्यूलवर पूर्ण कम्प्लीट स्टडी करायचा आहे, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ॲसिड. पण हे सुद्धा खूप सारे बायोमॉलिक्युल्स आहे जे आपल्या बॉडीचं मेंटेनन्स, आपल्या बॉडीची ग्रोथ हे करण्यासाठी हे रिस्पॉन्सिबल केमिकल कंपाऊंड आहे. आणि म्हणूनच या केमिकल कंपाऊंडला आपण काय म्हणतो, बायोमॉलिक्युल्स म्हणतो. आता जे बायोमॉलिक्युल्स आहेत, तर यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपण पहिला बायोमॉलिक्यूल स्टडी करणार आहोत, तो आहे कार्बोहायड्रेट्स. काय आहे, कार्बोहायड्रेट्स. आता हे जे कार्बोहायड्रेट्स नाव आहे, तुमच्या लक्षात आलं असेल की हे जे कार्बोहायड्रेट्स नाव आहे हे दिलं कसं. कारण जे कोणते केमिकल कंपाऊंड हा एक जनरल फॉर्म्युला उभे करत असतील, CX, हायड्रेट्स ऑफ कार्बन इज कॉल्ड ॲज कार्बोहायड्रेट. याच्या नावातच आहे कार्बो. कार्बो म्हणजे कार्बन आणि हायड्रेट्स म्हणजे वॉटर. हायड्रेट्स म्हणजे वॉटर. जे कोणते केमिकल कंपाऊंड हा वाला जनरल फॉर्म्युला उभे करत असतील त्यांना जनरली आपण कार्बोहायड्रेट्स असं म्हणत असतो. बघा, हा वाला फॉर्म्युला उभे करत असेल, जसं आपण एक्स आणि वाय ची किंमत जर काय घेतली, 6 घेतली, तर एक फॉर्म्युला बनल पहिला वाला C6.
त्यानंतर H2O/Y ची किंमत आपण 6 घेतली. तर बेसिकली हे जर आपण पाहिलं तर C6H12O6 असा एक फॉर्म्युला बनतो, ज्याला तुम्ही ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलेक्टोज असं म्हणू शकता, आहे की नाही. आता हे जे केमिकल कंपाऊंड्स आहे, जे हे वाला फॉर्म्युला काय करतात, ओबे करतात, त्यांना ओल्ड डेफिनेशन नुसार आपण कार्बोहायड्रेट्स असं म्हणत होतो. आणि मॅक्झिमम कार्बोहायड्रेट्स हा फॉर्म्युला ओबे करतात. आता काही कार्बोहायड्रेट्स असे आहेत की जे हे फॉर्म्युला ओबे करतात, काही कंपाऊंड असे आहे की हे जे फॉर्म्युला ओबे करतात पण ते कार्बोहायड्रेट्स नाही. बरोबर आहे की नाही. हा जनरल फॉर्म्युला ओबे करतात पण ते कार्बोहायड्रेट्स नाही. जसं मी फॉर्मॅल्डिहाइड घेतो. फॉर्मॅल्डिहाइड जर विचारात घेतला तर तुम्ही याचा फॉर्म्युला काय येईल फॉर्मॅल्डिहाइडचा सांगा. आता आपल्यापाशी कार्बन किती आहे, 1, हायड्रोजन 2, ऑक्सिजन 1 असा फॉर्म्युला लिहिला जाईल. त्याच्यामुळे हा सुद्धा हा फॉर्म्युला ओबे करते. दुसरं आपण ऍसिटिक ऍसिड काढू. ऍसिटिक ऍसिड सुद्धा हा फॉर्म्युला ओबे करते, बघा लक्षात ठेवायचं आहे, पण तो कार्बोहायड्रेट्स नाही. जनरली 2 कार्बन आहे याच्यापाशी, हायड्रोजन्स किती आहे 4, ऑक्सिजन 2 आहे, म्हणजे H2O/2 हा वाला फॉर्म्युला ओबे करते, आहे की नाही. बट even these compounds obeys this formula, but they are not carbohydrate. They are not carbohydrates, है की नाही. काही असे कंपाऊंड्स आहे की हे फॉर्म्युला ओबे करतात पण ते कार्बोहायड्रेट्स नाहीत. कळून राहिलं मी काय सांगितलं आहे तर. आणि म्हणून बट दे आर नॉट कार्बोहायड्रेट्स. क्लिअर आहे. आता काही कंपाऊंड असे आहेत की हा फॉर्म्युला ओबे करत नाहीत पण ते पूर्णच प्रॉपर्टी कार्बोहायड्रेटच्या दाखवतात. समजून राहिलं मी काय सांगितलं आहे ते. म्हणून आपण सुरुवातीला थोडक्यात त्याचं इंट्रोडक्शन समजून घेऊ. मॅक्झिमम कंपाऊंड हा फॉर्म्युला ओबे करतात. CxH2O/Y हा वाला फॉर्म्युला मॅक्झिमम कार्बोहायड्रेट्स ओबे करतात, म्हणून याची ओल्ड डेफिनेशन्स आणि याचं नाव जे आहे कार्बोहायड्रेट्स, हे जनरल फॉर्म्युला ओबे करणारे जे कोणते कंपाऊंड्स असतील त्यांना कार्बोहायड्रेट्स म्हटलं गेलं होतं. पण काही ना काही एक्सेप्शनल केसेस तर भेटतातच आपल्याला. काही कंपाऊंड हे फॉर्म्युला ओबे करतात पण ते कार्बोहायड्रेट्स नाही, आणि काही कंपाऊंड असे आहेत की जे हे फॉर्म्युला ओबे नाही करत पण ते सुद्धा कार्बोहायड्रेटच्याच प्रॉपर्टी दाखवतात. त्यामुळं ही जी ओल्ड डेफिनेशन्स आहे हे नावापुरतीच मर्यादित ठेवली आपण, आणि त्याच्यानंतर आपण एक सायंटिफिकल डेफिनेशन समोर कार्बोहायड्रेटची आपण करणार आहोत. पण त्याआधी आपण कार्बोहायड्रेटचं थोडक्यात इंट्रोडक्शन समजून घेऊ. क्लिअर आहे इथपर्यंत. बघा मग आता कार्बोहायड्रेटचं इंट्रोडक्शन समजून घेण्यासाठी आपण सर्वात पहिल्यांदा याचं जे नाव आहे तेच त्याचा पहिला पॉइंट ठेवू. दे आर हायड्रेट्स ऑफ कार्बन. कार्बोहायड्रेट्स आर कन्सिडर ॲज हायड्रेट्स ऑफ कार्बन. मीन्स those compounds which obeys this formula, hydrates of carbons, are called as carbohydrates. मी तुम्हाला सांगितलंय की मॅक्झिमम कंपाऊंड हा फॉर्म्युला ओबे करतात, दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज कार्बोहायड्रेट्स. त्यांच्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, कार्बोहायड्रेट्स म्हणतोच. क्लिअर झालं मी काय सांगितलंय ते. दिस फॉर्म्युला डज नॉट होल्ड गुड फॉर. आता हे काही कंपाऊंड असे आहे की हे फॉर्म्युला ओबे करत नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं की काही कंपाऊंड तो फॉर्म्युला ओबे करतात आणि तरी ते सुद्धा कार्बोहायड्रेट्स नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं एक फॉर्मिक ऍसिड आहे तुमचा, आहे की नाही. हा वाला फॉर्मिक ऍसिड हा फॉर्म्युला ओबे करते. ऍसिटिक ऍसिड आहे जो आपण आताच काढला होता, हा फॉर्म्युला ओबे करते, बट दे आर नॉट कार्बोहायड्रेट्स, आहे की नाही. हा वाला फॉर्मिक ऍसिड हा वाला फॉर्म्युला ओबे करते, जनरल फॉर्म्युला. आणि हा ऍसिटिक ऍसिड सुद्धा हा जनरल फॉर्म्युला ओबे करते, बट दे आर नॉट कार्बोहायड्रेट्स. पण काही कंपाऊंड असे आहे की हे फॉर्म्युला ओबे करत नाहीत पण ते सर्वच कार्बोहायड्रेटच्या प्रॉपर्टी दाखवतात. जसं आपल्या समोरच आहे डिऑक्सिरायबोज. तर बेसिकली या डिऑक्सिरायबोज मध्ये तुमच्या लक्षात येते की हे जर 4 असेल तर हे हायड्रोजन्स किती पाहिजे होते जनरल फॉर्म्युल्यानुसार 8, पण हे आहे 10. म्हणजे हा वाला कंपाऊंड डिऑक्सिरायबोज, हा वाला कंपाऊंड हा कार्बोहायड्रेटचा जनरल फॉर्म्युला ओबे करत नाही. रॅमिनोज आहे दुसरं एक्झाम्पल. रॅमिनोज मध्ये ऑक्सिजन 5 आहे, तर हायड्रोजन्स किती असले पाहिजे होते, 10 असले पाहिजे होते, पण बेसिकली इथे किती आहे 12 आहे. म्हणून रॅमिनोज सुद्धा
कार्बोहायड्रेट्सच आहे, पण हा जनरल फॉर्म्युला उभे करत नाही. तसंच मॅनिटॉल, मॅनिटॉल सुद्धा सेम आहे. इथे 6 कार्बन ॲटम आहे, 6 ऑक्सिजन ॲटम आहे आणि हायड्रोजन्स किती असले पाहिजे होते? 12 हायड्रोजन असले पाहिजे होते, पण बेसिकली इथे हायड्रोजन्स किती आहे? 14. आणि त्यामुळं ही जी तिन्ही कंपाऊंड्स आहे, डिऑक्सिरायबोज, रॅमिनोज आणि मॅनिटॉल्स, तर दीज आर the carbohydrates which do not obeys the general formula, that is CX H2O by Y. हा फॉर्म्युला ओबे करत नाही, बट दे आर कार्बोहायड्रेट्स. पण हे काय तर कार्बोहायड्रेट्स आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळं नॅचरली आपल्याला कार्बोहायड्रेटची जी डेफिनेशन्स आपण ओल्ड डेफिनेशन्स केली होती, दे आर कॉल्ड ॲज हायड्रेट्स ऑफ कार्बन. दॅट इज नॉट होल्ड गुड फॉर ऑल द कंपाऊंड्स. हे डेफिनेशन सर्वच कंपाऊंड साठी प्रॉपर नाही आहे. दॅट्स वाय वी नीड टू प्रॉपर डेफिनेशन्स ऑफ कार्बोहायड्रेट. नेमकं कोणत्या कार्बनच्या कंपाऊंडला आपण हा कार्बोहायड्रेट्स म्हणायचं ते आपण सायंटिफिकली डेफिनेशन समोर समजून घेऊ. सुरुवातीला आपण इंट्रोडक्शन्स क्लिअर करून राहिलो, बरोबर आहे. आता नेक्स्ट इंट्रोडक्शन मधला पॉइंट असा आहे की आपण हे जे कार्बोहायड्रेट समजून घेऊन राहिलो, तर कार्बोहायड्रेट्स आर वाईडली डिस्ट्रीब्युटेड इन प्लांट्स अँड ॲनिमल. नॅचरलच आहे, बायोमॉलिक्युल्स आपलं किंवा प्लांटच्या बॉडीचं जे मेंटेनन्स आहे, ग्रोथ आहे, त्याची लाईफ बनवण्याचं कामच करतात. त्याच्यामुळे कार्बोहायड्रेट वाईडली प्लांट आणि ॲनिमलच्या बॉडीमध्ये डिस्ट्रीब्यूट असते, आहे ना. सर्वांना माहिती आहे की इन द फॉर्म ऑफ सेल्युलोज कार्बोहायड्रेट, सेल्युलोज नावाचा जो कार्बोहायड्रेट्स आहे, हा प्लांटच्या पूर्ण बॉडी जी आहे, फायबरस बॉडी असो का वुडन बॉडी असो प्लांटची, ही ऍक्च्युअली कशाने बनलेली आहे? सेल्युलोज नावाच्या कार्बोहायड्रेट्सनं बनलेली आहे. आपण जेव्हा बायोलॉजीमध्ये लिहितो, सेल डायग्राम काढतो, द आउटर सेल इज मेड अप ऑफ सेल्युलोज. हे सेल्युलोज काय? कार्बोहायड्रेट्सच आहे. म्हणजे त्या सेलची सेल वॉलच सेल्युलोजनं बनलेली आहे, म्हणजे कार्बोहायड्रेटनं बनलेली आहे. C6H10O5 N टाइम्स हा वाला या सेल्युलोजचा फॉर्म्युला आहे. म्हणजे पॉलिसॅकराइडचा फॉर्म्युला जनरली हेच आहे, बरोबर आहे. स्टार्च असो किंवा सेल्युलोज असो, त्याच्यामुळे सेल्युलोज कार्बोहायड्रेट्स फॉर्म्स अ वुडी स्ट्रक्चर अँड फायबरस स्ट्रक्चर ऑफ प्लांट्स. जे फायबरस स्ट्रक्चर आहे प्लांटचं किंवा वुडी स्ट्रक्चर आहे प्लांटचं, हे तयार करण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? सेल्युलोज नावाचा कार्बोहायड्रेट्स. ठीक आहे. मेन कॉन्स्टिट्युएंट जे प्लांटचं आहे, फायबरस बॉडी किंवा उडी बॉडी जी असते प्लांट मधली, तर दॅट इज मेड फ्रॉम द सेल्युलोज. आता प्लांटमध्ये एक रिझर्व्ह फूड मटेरियल असते, ते म्हणजे स्टार्च. स्टार्च सेल आपण ऐकतो नेहमी बायोलॉजीमध्ये. स्टार्च सेल म्हणजे काय? ज्याच्यामध्ये स्टार्च नावाचा कार्बोहायड्रेट स्टोअर्ड आहे. स्टार्चचाही फॉर्म्युला हेच आहे, C6H10O5 N टाइम्स. तोही पॉलिसॅकराइड्स आहे आणि विच सर्व्स ॲज ए रिझर्व्ह फूड मटेरियल फॉर द प्लांट्स. प्लांटसाठी ते रिझर्व्ह फूड मटेरियलचं काम करतात. तसंच आपल्या बॉडीमध्ये एक रिझर्व्ह फूड मटेरियल आहे, ग्लायकोजन नावाचं. त्याचाही फॉर्म्युला तोच आहे, C6H10O5. ग्लायकोजन इज अ कार्बोहायड्रेट. ग्लायकोजन असा कार्बोहायड्रेट्स आहे विच सर्व्स ॲज ए रिझर्व्ह फूड मटेरियल फॉर द ॲनिमल्स. जे ॲनिमलच्या बॉडीमधलं रिझर्व्ह फूड मटेरियल आहे. म्हणजे आपल्या बॉडीला जर आपल्याला काही दिवस फूड मटेरियल भेटलंही नाही, तरी आपण काय करू शकतो? आपल्या बॉडीमध्ये ग्लायकोजन नावाचं कार्बोहायड्रेट्स असते. त्याचाही फॉर्म्युला तोच आहे, C6H10O5. स्ट्रक्चरल फॉर्म्युला वेगळा येईल, हे मॉलिक्युलर फॉर्म्युला यांचा N टाइम्स. तर ग्लायकोजन सुद्धा असा कार्बोहायड्रेट्स आहे जे आपल्या बॉडीमध्ये काय करणार आहे? रिझर्व्ह फूड मटेरियलचं काम करते, जो तर इन द फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट्स तो काय करणार आहे? रिझर्व्ह फूड मटेरियल्स म्हणून हे करणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण एक इंट्रोडक्शन्स मधला पोर्शन्स मधला पॉइंट असा समजून घेणार आहोत, बघा लक्षात ठेवायचं आहे की इन कार्बोहायड्रेट्स हायड्रोजन अँड ऑक्सिजन आर प्रेझेंट इन 2:1 रेशो. जसं कार्बोहायड्रेट्स मध्ये आहे की नाही, काय असते?
हायड्रोजन आणि ऑक्सिजन हा 2:1 रेशो मध्ये काय असतो, प्रेझेंट असतो. म्हणजे जसं फॉर्म्युलाच माहिती आहे की तुम्हाला माहिती आहे, इथे एक्स नंबर ऑफ कार्बन घेतले आपण तर हायड्रोजन H2O/Y येते. त्याच्यामुळे नॅचरलच आहे कोणत्याही कार्बोहायड्रेट्स मध्ये जे प्रमाण आहे कशाचं, या कोणत्याही कार्बोहायड्रेट्स मध्ये ऑक्सिजन आणि हायड्रोजनचं प्रमाण, कारण याचा फॉर्म्युलाच असा आहे, तुम्ही माहितीच आहे फॉर्म्युला तुम्हाला, जनरल फॉर्म्युला काय त्याचा, CxH2O/Y आहे की नाही. हा वाला फॉर्म्युला असल्यामुळं नॅचरली हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा रेशो 2:1 राहणारच आहे याच्यात, कोणताही कार्बोहायड्रेट्स असेल तर. त्यानंतर कार्बोहायड्रेट्स आर अबंडंटली प्रेझेंट इन राईस, मेज, पोटॅटो अँड ट्युबर्स. कार्बोहायड्रेट्स हा अबंडंटली राईस, पोटॅटो, मेज, ट्युबर्स मध्ये मॅक्झिमम प्रेझेंट असतो. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. तर अशा प्रकारे हे काय झालं आहे, तुमचा इंट्रोडक्शन झालं कार्बोहायड्रेटचं. ठीक आहे. तर कार्बोहायड्रेटचं इंट्रोडक्शन झाल्यानंतर आता आपल्याला कशाची गरज पडली, सायंटिफिकल डेफिनेशन देण्याची गरज पडली कार्बोहायड्रेटची. त्याच्यामुळे कार्बोहायड्रेटची सायंटिफिक डेफिनेशन देण्यासाठी कार्बोहायड्रेटचे स्ट्रक्चरल फॉर्म्युले स्टडी करण्यात आले. बघा, जसं मी आता एक फॉर्म्युला लिहितो, तो फॉर्म्युला आपण समजून घेऊ. जसं मी एक ग्लुकोजचा फॉर्म्युला काढतो, डेफिनेशन पार्ट नाही करायचे आहे आपल्याला, बरोबर आहे. आता कार्बोहायड्रेटची सायंटिफिकल डेफिनेशन द्यायची आहे. तर बऱ्याचशा कार्बोहायड्रेटचे फॉर्म्युले पाहायला गेले. जसं मी एक शुक्रोज घेतो, शुक्रोज म्हणजेच केन शुगर, शुक्रोज किंवा केन शुगर आपण जे साखर खातो, त्याचा फॉर्म्युला आहे C12H22O11. या शुक्रोजचं जर आपण ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये हायड्रॉलिसिस केलं तर याच्यापासून 2 छोटे छोटे कार्बोहायड्रेट्स बनते. शुक्रोज 2 छोट्या छोट्या कार्बोहायड्रेट्स पासून बनलेला आहे. C6H12O6 एक युनिट तयार होते ज्याला आपण ग्लुकोज म्हणत असतो, आणि C6H12O6 जे 50% फ्रुक्टोज तयार होत असते. आता बेसिकली हे झाले याचे मॉलिक्युलर फॉर्म्युले. असा हा जो ग्लुकोज आहे असा 6 कार्बन वाला तो कंपाऊंड्स आहे, बरोबर आहे. किती कार्बन आहे त्याच्यामध्ये, 6 कार्बन ऍटम आहे. ठीक आहे. आणि सर्वात पहिले जो वरचा फंक्शनल ग्रुप आहे ग्लुकोज मधला तो अल्डिहाइड आहे. नेक्स्ट कार्बन मध्ये OH आहे. 3rd नंबरच्या कार्बनला या साईडनं OH द्यायचा आहे, बाकी सर्व कार्बन या साईडनं OH लावायचे. ठीक आहे. आता मी हायड्रोजन्स देतो, प्रत्येक कार्बनची व्हॅलन्सी 4 करतो. तर अशा प्रकारे हे बेसिकली कोणाचा फॉर्म्युला येणार आहे, ग्लुकोजचा फॉर्म्युला येते, C6H12O6. फ्रुक्टोज मध्येही 6 कार्बन ऍटम आहे, फ्रुक्टोजही सेम आहे, C6H12O6. त्याही पशी असे 6 कार्बनच आहेत, बरोबर आहे. पण तो कीटोज आहे. काय, कीटोज म्हणजे कीटोन फंक्शनल ग्रुप आहे त्याच्यात, म्हणून 2 नंबरच्या कार्बनला मी कीटोन तयार केला. हा वाला अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे ना. आणि हा जो फ्रुक्टोज आहे त्या फ्रुक्टोज मध्ये हा कीटोन फंक्शनल ग्रुप आहे. कोणता आहे, कीटोन. बाकी आपण प्रत्येक कार्बनला काय लावणार, OH. 3 नंबरच्या कार्बनला ग्लुकोज असो का फ्रुक्टोज असो, लेफ्ट साइडनं OH लावायचा. त्याचा ऍक्च्युअल फॉर्म्युला असाच काढायचा, मी जसा काढून राहिलो तसा आहे ना, अशा प्रकारे. आणि प्रत्येक OH या साईडनं लावायचा, फक्त आणि फक्त 3 नंबरचा OH या कार्बनचा असो का ग्लुकोजचा असो का फ्रुक्टोजचा असो, तो लेफ्ट हँड साईडनं मांडायचा. क्लिअर झालं मी काय सांगितलंय. तर हे तुमचा ग्लुकोजचा फॉर्म्युला, ऍक्च्युअली स्ट्रक्चरल फॉर्म्युला, आणि हा फ्रुक्टोजचा फॉर्म्युला आहे. तर या शुक्रोजचा हायड्रॉलिसिस केल्यानंतर असे छोटे छोटे युनिट भेटते. तर या कंपाऊंडला पहा तुम्ही, आणि या कंपाऊंडला पाहूनच आपण याची डेफिनेशन्स करणार आहोत, आहे की नाही. आता याच्यामध्ये असिमेट्रिकल कार्बन ऍटम आहे. असिमेट्रिकल कार्बन ऍटम कशाला म्हणतात, जो कार्बन ऍटम दुसऱ्या 4 वेगवेगळ्या ग्रुपला अटॅच असतो. जसा हा कार्बन एक असिमेट्रिकल ग्लुकोज मध्ये, दुसरा, तिसरा आणि चौथा. 4 असिमेट्रिकल कार्बन ऍटम आहे ना. नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स 2n. त्याच्यामुळे 2 4 केलं तर किती येणार आहे,
16 पॉसिबल आयसोमर्स बनतील याचे, ऑप्टिकल आयसोमर्स. आता वरचा फॉर्म्युला काढला आपण फ्रुक्टोजचा. फ्रुक्टोज मध्ये असिमेट्रिकल कार्बन ॲटम 1, 2 आणि 3, तीनच असिमेट्रिकल कार्बन ॲटम आहे. ज्याला 4 वेगवेगळे ग्रुप अटॅच असतात अशा कार्बनला आपण काय म्हणतो, असिमेट्रिकल कार्बन ॲटम. फ्रुक्टोज मध्ये असे 3 असिमेट्रिकल कार्बन ॲटम आहे. ग्लुकोज मध्ये असे 4 असिमेट्रिकल कार्बन ॲटम आहे. आणि त्यामुळं नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स फ्रुक्टोज मध्ये किती भेटल, 2n. हा फॉर्म्युला आहे ऑप्टिकल आयसोमर्स काढण्याचा. 2^3 म्हणजे 8 ऑप्टिकल आयसोमर्स बनल. म्हणजे नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स ग्लुकोज किंवा फ्रुक्टोज मध्ये किती बनतात असं जर विचारलं तर त्याच्यामध्ये असिमेट्रिकल कार्बन ॲटम्स तुम्हाला काढावं लागेल. आता लक्षात येतात तुम्हाला फॉर्म्युला काढल्यावर 4 असिमेट्रिकल कार्बन ॲटम आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये 16 ऑप्टिकल आयसोमर्स भेटल. आणि याच्यातनी 3 असिमेट्रिकल कार्बन ॲटम आहे, त्याच्यामुळे 8 ऑप्टिकल आयसोमर्स भेटल. आता बरं सांगा याची डेफिनेशन्स काय करसाल. हे जेवढेही कार्बोहायड्रेट्स असतात ना, हे ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड असतात. लक्ष ठेवायचं आहे, ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड असतात. म्हणजे यांच्यामध्ये असिमेट्रिकल कार्बन तर नक्कीच आहे की नाही. ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड्स असतात है ना. त्यानंतर यांच्यामध्ये अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप असते किंवा कीटोन फंक्शनल ग्रुप असते. आणि हायड्रॉक्सी ग्रुप किती असतात माहिती आहे का, खूप सारे हायड्रॉक्सी ग्रुप असतात. जसं तुमच्या ग्लुकोज मध्ये 1, 2, 3, 4, 5 हायड्रॉक्सी ग्रुप आहे. आणि फ्रुक्टोज मध्येही बघा किती आहे, 1, 2, 3, 4, 5 हायड्रॉक्सी ग्रुप फ्रुक्टोज मध्येही आहे. म्हणजे खूप सारे हायड्रॉक्सी ग्रुप असेल तर त्याला आपण काय म्हणतो, पॉलीहायड्रॉक्सी. अल्डिहाइड असणारे किंवा कीटोन असणारे. म्हणून लक्षात ठेवायचं हे काय असतात, पॉलीहायड्रॉक्सी. अल्डिहाइड असतात और कीटोन असू शकते. काय असतात, कीटोन असतात है ना. किंवा ज्या कंपाऊंडचं आपण हायड्रॉलिसिस केलं, काय केलं, हायड्रॉलिसिस केलं, त्यांच्यापासून जर असे पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड किंवा पॉलीहायड्रॉक्सी कीटोन तयार होत असेल, ज्या कंपाऊंडचं आपण हायड्रॉलिसिस केल्यानंतर त्यांच्यापासून पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड असणारे किंवा पॉलीहायड्रॉक्सी कीटोन असणारे कंपाऊंड तयार होत असेल तर अशा कंपाऊंडला आपण कार्बोहायड्रेट्स म्हणत असतो. बरोबर आहे. म्हणून those compounds which on hydrolysis ज्यांचं आपण हायड्रॉलिसिस केलं तर काय देत असेल ते, दे गिव्स पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड और पॉलीहायड्रॉक्सी कीटोन. हे जर देत असेल तर दे आर कॉल्ड ॲज कार्बोहायड्रेट्स. म्हणून सायंटिफिकल डेफिनेशन अशी आहे कार्बोहायड्रेटची, कार्बोहायड्रेट्स आर ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड्स, ऑप्टिकली ऍक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्सीअल्डिहाइड और पॉलीहायड्रॉक्सी कीटोन और दोज कंपाउंड विच ऑन हायड्रॉलिसिस गिव्स दीज म्हणा किंवा पॉलीहायड्रॉक्सीअल्डिहाइड और पॉलीहायड्रॉक्सी कीटोन आर कॉल्ड ॲज कार्बोहायड्रेट्स. क्लिअर झालं. सायंटिफिकल डेफिनेशन्स कशी केली आपण, स्ट्रक्चरल फॉर्म्युला पाहून केली आहे की नाही. जनरली कार्बोहायड्रेट्स मध्ये काय राहणार आहे, अल्डिहाइड किंवा कीटोन फंक्शनल ग्रुप तर फिक्स आहे. आणि खूप सारे हायड्रॉक्सी ग्रुप असतात, 2 or more than 2. 2 तर मिनिमम असलेच पाहिजे आणि 2 पेक्षा जास्त राहणार आहेत हायड्रॉक्सी ग्रुप. म्हणून हे ऑप्टिकली ऍक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड और पॉलीहायड्रॉक्सी कीटोन असतात. और दोज कंपाउंड विच ऑन हायड्रॉलिसिस गिव्स पॉलीहायड्रॉक्सीअल्डिहाइड और पॉलीहायड्रॉक्सी कीटोन्स आर कॉल्ड ॲज कार्बोहायड्रेट्स. समजले मी सायंटिफिकल डेफिनेशन्स काय दिली कार्बोहायड्रेटची, इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. बरोबर आहे. आता आपण काय करू की याची प्रॉपर डेफिनेशन जी सायंटिफिकली सांगितलेली आहे ती व्यवस्थित समजून घेतलेली आहे आपण. तर डेफिनेशन अशी आहे की कार्बोहायड्रेट्स आर ऑप्टिकली ऍक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्सीअल्डिहाइड और पॉलीहायड्रॉक्सी कीटोन और दो सब्सटेंस विच ऑन हायड्रॉलिसिस गिव्स पॉलीहायड्रॉक्सीअल्डिहाइड और पॉलीहायड्रॉक्सी कीटोन. जसं मी आता समजावून सांगितलं तुम्हाला आहे की नाही. कार्बोहायड्रेट्स म्हणजे ऑप्टिकली ऍक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्सीअल्डिहाइड असतात किंवा पॉलीहायड्रॉक्सी कीटोन असतात. और
those substance which on hydrolysis gives polyhydroxyaldehyde or polyhydroxy ketone, त्यांना आपण कार्बोहायड्रेट्स म्हणतो. जसं ग्लुकोज मध्ये 5 हायड्रॉक्सी ग्रुप आहे आणि एक अल्डिहाइड आहे. फ्रुक्टोज मध्ये एक कीटोन ग्रुप आहे आणि 5 हायड्रॉक्सी ग्रुप आहे. तर जर मी ऑप्टिकल आयसोमर्स काढतो म्हटलं तर नंबर ऑफ असिमेट्रिकल कार्बन माहिती पाहिजे. तर जसं ग्लुकोज मध्ये 4 असिमेट्रिकल कार्बन ॲटम आहे जे आपण स्टारनं दाखवलेले आहे. आणि त्यामुळं ग्लुकोज पासून किती ऑप्टिकल आयसोमर्स बनतील, काय फॉर्म्युला आहे, 2⁻n आणि म्हणून 16. तसंच हा सुद्धा ऑप्टिकली ऍक्टिव्ह पॉलिहायड्रॉक्सी कीटोन आहे आणि याच्यामध्ये नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स किती तयार होतील, 2⁻n म्हणजे 8. 3 असिमेट्रिकल कार्बन ॲटम आहे जे आपण स्टारनं दाखवले आहे की नाही. तर अशा प्रकारचे जे कंपाऊंड्स आहे त्यांना आपण कार्बोहायड्रेट्स म्हणतो. आता बघा कार्बोहायड्रेटचे फॉर्म्युले कसे बनवायचे, तर त्यासाठी आपण एक जनरल फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. कोणताही जनरल फॉर्म्युला त्याच्यासाठीच असतो की आपल्याला त्याच्याहून त्याचा दुसरा फॉर्म्युला मॉलिक्युलर फॉर्म्युला बनवता येते. मग आपण मॉलिक्युलर फॉर्म्युल्यावर स्ट्रक्चरल फॉर्म्युला बनवत असतो. क्लिअर झालं इथपर्यंत सर्वांना? आता नेक्स्ट आपण पाहणार आहोत की यांचे स्ट्रक्चर कसे बनणार आहे. म्हणजे यांचा जनरल फॉर्म्युला आपण यूज करू आणि यांच्यापासून यांचं पहिले क्लासिफिकेशन्स करणार आहोत. पण ते क्लासिफिकेशन्स करण्याच्या आधी मी काय सांगतो ते लक्षात ठेवा, बरोबर आहे की नाही. हे क्लासिफिकेशन समजून घेण्याच्या आधी आपल्या डोक्यात असलं पाहिजे की यांचे फॉर्म्युले आपल्याला करता आले पाहिजे. आता हे जे कार्बोहायड्रेट्स आहेत तर या कार्बोहायड्रेटचे फॉर्म्युले आपल्याला तयार करण्यासाठी मी याचा जनरल फॉर्म्युल्याचा यूज करणार आहोत. बघा लक्षात ठेवायचं आहे की नाही. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कार्बोहायड्रेटचा जनरल फॉर्म्युला काय आहे, CxH2O/Y आहे. आता याचा जो सिम्पलेस्ट मेंबर तयार करू आपण, सिम्पलेस्ट मेंबर नाही म्हणू पण यांचे मेंबर तयार करू. तर आपल्याला माहिती आहे ग्लुकोजचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे, C6H12O6. तर मला आता याचा नेक्स्ट मेंबर तयार करायचा आहे. म्हणजे असे हे 2 युनिट जॉईन करायचे आहेत. आता 2 युनिट जर जॉईन करायचे आहे तर हे आपल्याला मोनोसॅकराइड झाला. मोनो म्हणजे सिंगल युनिट आहे. कार्बोहायड्रेटला आपण सॅकराइड्स म्हणत असतो. काय म्हणतात, सॅकराइड्स म्हणतात. आता मला 2 युनिटनं बनलेला डायसॅकराइड्स बनवायचा आहे ना. तर मला हे फॉर्म्युले पाठ नाही करायचे आहे. तर बस मी या साईडनं 6 ऍड करणार आहो आणि या साईडनं 5 ऍड करणार आहो. माझा डायसॅकराइड्स मेंबर तयार होईल, बरोबर आहे. काय येईल, C12 आणि इकडे काय येईल, O11. आणि हे जर 11 आला तर नॅचरली हे किती होईल, 22 होईल. हे झाला तुमचा डायसॅकराइड्स. काय झाला, डायसॅकराइड्स. हा वाला 2 छोट्या छोट्या युनिटनं बनलेला कार्बोहायड्रेट्स आहे, बरोबर आहे. त्यानंतर मला जर ट्रायसॅकराइड्स बनवायचं असेल तर ते फॉर्म्युला मला पाठ नाही करायचा आहे. आता या डायसॅकराइड्स मध्ये इकडे 6 ऍड करा, इकडे 5 ऍड करा. तुमचा नेक्स्ट मेंबर तयार होईल ट्रायसॅकराइड्स. काय होईल बरं, 12 + 6 म्हणजे किती होतील, 18. 11 + 5 म्हणजे किती होतील, 16. आणि हे 16 जर झाले तर हे 32 होईल. त्याच्यामुळे आपण याला काय म्हणणार आहोत, ट्रायसॅकराइड्स. काय म्हणणार आहोत, ट्रायसॅकराइड्स. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. आता मला जर टेट्रासॅकराइड्स बनवायचं असेल तर म्हणजे 4 युनिटनं बनलेल्या कार्बोहायड्रेट जर बनवायचं असेल तर पुन्हा मी या साईडनं 6 ऍड करल, पुन्हा या साईडनं 5 ऍड करल. एक की टेक्निक आहे की फॉर्म्युले समजून घेण्याची. आता एक छोटे छोटे 4 युनिटनं बनलेला असेल, मग आता आपण 18 + 6 किती होणार आहे सांगा, काय होणार आहे, 24 कार्बन असेल त्या कार्बोहायड्रेट्स मध्ये. आणि इकडे ऑक्सिजन किती होणार आहे, 16 + 5 म्हणजे 21. आणि हे 21 असेल तर हे किती राहणार आहे, हायड्रोजन 42. असा हा टेट्रासॅकराइड्स तयार होईल. काय होईल, टेट्रासॅकराइड्स. म्हणजे 4 युनिट पासून बनलेला आहे टेट्रासॅकराइड्स. टेट्राचा अर्थ 4 होत असते है ना. हे टेट्रासॅकराइड्स असेल अशा प्रकारे. तर म्हणजेच काही बेसिक युनिट असतात, छोटेवाले युनिट, आणि काही मग ते छोटे छोटे युनिट जॉईंट होऊन तयार होत असतात, बरोबर आहे. तर अशा प्रकारचे जे कार्बोहायड्रेट्स आहेत तर आपण यांना काय करणार आहोत, अलग अलग कॅटेगरीमध्ये स्टडी करणार आहोत. म्हणजे यांचं क्लासिफिकेशन्स करणार आहोत. जो सर्वात छोटा कार्बोहायड्रेट्स असेल तर त्याच्यामध्ये एक अल्डिहाइड तर असेलच, 3 कार्बनवाला सर्वात छोटावाला कार्बोहायड्रेट्स राहील, आणि एक हायड्रॉक्सी ग्रुप आणि दुसरा हायड्रॉक्सी ग्रुप. अशा प्रकारे
आपण काय म्हणतो याला, ग्लिसरॉल्डिहाइड. ठीक आहे, इथपर्यंत समजलं मी काय सांगितलंय ते. तर हे सर्वात छोटावाला कार्बोहायड्रेट आहे, यात सुद्धा एक असिमेट्रिकल कार्बन एटम आहे की नाही. तर अशा प्रकारे हे सर्वांच्या लक्षात आलं असेल. तर आता हे जे कार्बोहायड्रेट्स आहे यांना क्लासिफाईड करायचं आहे, जे एकाच छोट्या युनिटनं बनलेले आहे, जे 2 छोट्या युनिटनं बनलेले आहे, जे 3 छोट्या युनिटनं बनलेले आहे, 4 छोट्या युनिटनं बनलेल्या कार्बोहायड्रेटची माहिती करायची आपल्याला. त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तर काढला आपण, आहे की नाही. त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काढला या जनरल फॉर्म्युलावरून, मोनोसॅकराइडचा, डायसॅकराइडचा, ट्रायसॅकराइडचा, टेट्रासॅकराइडचा. पण त्यांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युलाही काढता आला पाहिजे ना. म्हणून आपण काय केलं की जेवढेही मोनोसॅकराइड्स आपल्याला कार्बोहायड्रेट्स भेटले ते एका क्लासमध्ये टाकले. त्यानंतर ज्या कार्बोहायड्रेट्स पासून आपल्याला 2 ते 10 छोट्या छोट्या युनिटनं बनलेले कार्बोहायड्रेट्स आहे ते दुसऱ्या क्लासमध्ये टाकले. त्यांना आपण ऑलिगोसॅकराइड्स म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत? ऑलिगोसॅकराइड्स. आणि जे लाखो युनिटनं बनलेले आहे, जसं C6H10O5 N टाइम्स, तर त्यांना आपण तिसऱ्या क्लासमध्ये टाकणार आहोत. पॉली म्हणजे खूप साऱ्या युनिटनं बनलेले आहे, पॉलिसॅकराइड्स म्हणणार आहोत. म्हणून आपण या कार्बोहायड्रेटचं काय करणार आहोत? क्लासिफिकेशन करणार आहोत. पहिल्यांदा आता आपण पूर्ण मोनोसॅकराइड स्टडी करणार आहोत. अल्डिहाइड असणारे आणि कीटोन असणारे, अल्डोज आणि कीटोज म्हणतो आपण त्याला. 3 कार्बन त्याच्यातला सर्वात छोटा युनिट असेल, मग 4 कार्बनवाला, 5 कार्बनवाला, नाव कसं द्यायचं. त्यानंतर मग आपण ऑलिगोसॅकराइड स्टडी करणार आहोत, म्हणजे जे कार्बोहायड्रेट्स आपल्याला 2 to 10 युनिटनं बनलेले आहे. आणि त्यानंतर आपण मग पॉलिसॅकराइड्स बनणार आहोत, जे लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड्स म्हणजे छोट्या छोट्या युनिटनं बनलेले आहे. क्लिअर आहे. म्हणून नेक्स्ट पॉइंट आहे आपला आता डेफिनेशन नंतर, क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. काय